आजच्या या रेकी लेव्हल 1 च्या डे 2 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. सगळ्यात पहिला सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. क्लास एनर्जीचा आहे. व्हिडिओ ऑफ करून मल्टीटास्किंग करून रेकी शिकता येणार आहे का? व्हिडिओ ऑन करा बघू पटापट. व्हिडिओ ऑन करा. जे अजूनही व्हिडिओ ऑफ करून आहेत त्यांचं लाईफ चेंजिंगची जबाबदारी माझी नाही. आता काल आपण काय काय बघितलं होतं? काल आपण बघितलं होतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडला वर्किंग कसं करायचं अफर्मेशनद्वारे. त्यानंतर बघितलं होतं व्हिज्युअलायझेशन आणि त्यानंतर बघितलं होतं मेडिटेशन. या 3 गोष्टींच्या मार्फत आपण आपलं सबकॉन्शियस माइंड कसं चालू करू शकतो, ऍक्टिव्ह करू शकतो ते पाहिलं होतं. आजपासून आपण ऍक्च्युअल रेकीला सुरुवात करणार आहोत. रेकी म्हणजे काय? रेकीची 5 तत्व, रेकीचा इतिहास, रेकीबद्दल असणारे भारतामधील गैरसमज, रेकीचे फायदे आणि शेवटी औरा, अशा सर्व गोष्टी आज आपण इथे शिकणार आहोत. तर तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकतं का की कोणाच्या परिचयाचा आहे रेकी हा शब्द? कोणाला काही रेकीबद्दल माहिती आहे का? कोणी सांगू शकतं? कोणाला काही आयडिया आहे का रेकी म्हणजे काय? ठीक आहे, मी सांगते. भारतामध्ये जनरली एक अंधश्रद्धा आहे. असं म्हटलं जातं की रेकी करून कोणीतरी कुठेतरी बॉम्बस्फोट घडवून आणला, कोणीतरी कोणाचं तरी अपहरण केलं, रेकी करून कुठेतरी बँकेवर दरोडा घातला, घर लुटलं. अशा प्रकारच्या न्यूज आपण पेपरमध्ये कधीतरी वाचलेल्या असतील. जेव्हा पेपरचा जमाना होता त्यावेळेला आपण ह्या गोष्टी वाचलेल्या होत्या. आता सांगते की ती रेकी हा एक फ्रेंच शब्द आहे. त्या रेकीचा आणि आपण शिकणार आहोत त्या रेकीचा काहीच संबंध नाहीये. मग आपण शिकत आहोत ती आहे एक स्पर्श चिकित्सा पद्धती. ह्या स्पर्श चिकित्सा पद्धतीचा उल्लेख अथर्व वेदामध्ये सुद्धा आलेला आहे. भगवान गौतम बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये सुद्धा या रेकीचा उल्लेख आलेला आहे. त्यानंतर ही रेकी जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी रिडिस्कवर केली. म्हणूनच आज तिला जगभर जपानी चिकित्सा पद्धती म्हणून ओळखली जाते. ह्याचं मूळ कुठे आहे? आपल्या भारतामध्येच आहे. एकच मिनिट. रेकीचं मूळ हे भारतामध्ये आहे, पण डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी जपानमध्ये रिडिस्कवर केली, त्यामुळे आपण तिला जपानी चिकित्सा पद्धती म्हणून ओळखतो. आता ही जी ऊर्जा आहे ती तुमच्या किंवा माझ्यामध्ये कंटिन्युअसली प्रवाहित होत असते. जसं की आता तुमचं डोकं दुखत असेल, मायेने हाताने कोणी तुमचं डोकं दाबून दिलं तर तुम्हाला कसं वाटेल? बरं वाटतं की नाही? जर तुम्ही स्ट्रेस मध्ये असाल, कोणी तुमच्या पाठीवरून डोक्यावरून मायेने हात फिरवला तर तुम्हाला कसं वाटेल? रिलॅक्स वाटतं की नाही? ह्याचाच अर्थ काय? आपल्या हातामधून रेकीची ऊर्जा ही कंटिन्युअसली प्रवाहित होत असते. एखादं रडणारं बाळ आईने जवळ घेताच शांत होतं की नाही होत? मग काय आहे या आईच्या हातामध्ये? मग तुम्ही आता म्हणाल, जर ही ऊर्जा कंटिन्युअसली आपल्यामधूनच प्रवाहित होत असते, आपल्याकडेच आहे, मग आपण ती शिकायची का? शिकायची असते ह्यासाठी कारण त्या शक्तीला इन्व्होक कसं करायचं, कॉल कसा करायचा, ती वापरायची कशी हे आपल्याला माहिती नाहीये. ते शिकण्यासाठी आपल्याला रेकी मास्टरची किंवा गुरुची गरज भासते. भगवान गौतम बुद्ध यांना 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली होती ब्रह्मांडाकडून ही शक्ती मिळवण्यासाठी. ज्या डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी जपानमध्ये रेकी रिडिस्कवर केली,
त्यांना सुद्धा 21 दिवस तपश्चर्या करावी लागली होती. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही किंवा मी एक दिवस सुद्धा मोबाईल शिवाय राहू शकत नाही, मग आपण अन्न पाण्याचा त्याग करून घरदार सोडून 21 दिवस तपश्चर्या करायला जाऊ शकतो का? म्हणूनच या रेकीचा शक्तिपात घेण्यासाठी आपल्याला रेकी मास्टरची किंवा गुरुची गरज लागते. आता ही रेकी फॉरेन कंट्रीज मध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा वापरली जाते. हॉस्पिटलमध्ये सर्जरीच्या आधी आणि सर्जरीच्या नंतर ही रेकी पेशंटला देण्याची पद्धत आहे. सर्जरीच्या आधी ह्यासाठी की त्या पेशंटची सर्जरी सक्सेसफुल व्हावी आणि सर्जरी नंतर ह्यासाठी त्या पेशंटला जे काही टाके पडले आहेत, ज्या काही जखमा आहेत, त्या लवकरात लवकर रिकवर व्हाव्या यासाठी ही रेकी सर्जरी आधी आणि सर्जरी नंतर दिली जाते. आता अजूनही किती लोकांना वाटतं की ही रेकी अंधश्रद्धा आहे? जर ही रेकी अंधश्रद्धा असती तर ती हॉस्पिटलमध्ये वापरली गेली नसती. काही लोकांना अजूनही वाटतं रेकी म्हणजे ब्लॅक मॅजिक. रेकीवाले सगळे त्यांना ब्लॅक मॅजिक वाले वाटत असतात. वाटतं की नाही, इंडियामध्ये असे काही गैरसमज आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी घडत असतात. रेकी ही एक एनर्जी सायन्स आहे. ज्याप्रमाणे माणूस ब्रह्मांडामधून ऑक्सिजन ग्रहण करून जगत असतो, तेवढंच ट्रूथ आहे की जिवंत माणूस ब्रह्मांडामधून प्राण ऊर्जा ग्रहण करत असतो. कळतं इथपर्यंत सर्वांना? भारतामध्ये याला प्राण ऊर्जा ह्या नावाने ओळखलं जातं. चीनी ह्याला ची बोलतात, तर रशियन ह्याला बायोप्लास्टिक एनर्जी असं म्हणतात, तर ब्रिटिश याला हॉली स्पिरिट किंवा लाईट असं म्हणतात. आता रेकी ह्या शब्दाची फोड केली तर रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती. रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती. आणि ज्या वेळेला ही ब्रह्मांडामधून रेकी म्हणजेच प्राण ऊर्जा मिळण्याची प्रोसेस बंद होते, त्यावेळेला आपला हा देह निश्चित पडलेला असतो. डेड बॉडी कधीच प्राण ऊर्जा ग्रहण करत नाही. जिवंत माणसंच प्राण ऊर्जा ग्रहण करतात. त्यांच्यापर्यंत ही रेकी म्हणजे प्राण ऊर्जा ही जी शक्ती आहे ती कंटिन्युअसली प्रवाहित होत असते. ब्रह्मांडाकडून ते लोक घेत असतात. रेकी म्हणजे काय ते इथपर्यंत कळलं. आता आपण रेकीची 5 तत्व बघायची का? ज्या वेळेला डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी जपानमध्ये रेकी पुन्हा शोधली होती, त्यावेळेला त्यांनी रेकीची 5 तत्व दिली होती. 5 तत्व दिली होती. आता बघा, सगळ्यात पहिला नियम आहे की ओनली फॉर टुडे, म्हणजे फक्त आजचा दिवस. जसं की 24 तास असतात एका दिवसाचे. 8 तास आपले झोपेत जातात. 8 तास आपले स्वतःच्या झोपेमध्ये किंवा जे काही आपलं एक्सरसाइज असते, आपल्या स्वतःची स्वच्छता असते, ह्यासाठी 8 तास गेले. मग उरले 16 तास. 16 तासामधले 8 तास आपले प्रोफेशन मध्ये जातात. आपलं जे काही नोकरी असतो, व्यवसाय असतो, त्यासाठी 8 तास गेले. मग उरलेले 8 तास जे आहेत ते आपण आपल्या फॅमिलीसाठी देत असतो. अशा प्रकारे 24 तासाचं गणित मांडलं. 8 तास गेले झोपेत आणि जे 16 तास असतात त्या 16 तासात वापरण्यासाठी डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी रेकीचे 5 नियम दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिला नियम आहे, आजच्या दिवसात मी चिंता करणार नाही. आपण काय करतो बरं? सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्यात दुःख किती आहे ह्याचाच विचार करत बसलेलो असतो. सतत ह्या दुःखाचाच विचार केला तर दुःख कमी होणार आहे का? तर दुःख कमी होणार आहे का? कोणी सांगू शकतं? ते वाढणारच आहे. मग जर आपण जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती एक्झॅक्ट उपाय काय आहे, सॉल्युशन काय आहे ते शोधलं आणि त्याच्यावर जर फोकस केला तर आपण आपल्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडू शकतो. म्हणूनच ओनली फॉर टुडे, आजचा दिवस मी चिंता करणार नाही. वर्तमानातल्या क्षणांना तुम्ही जशी एनर्जी द्याल
त्यावरच तुमचा भविष्य काळ घडत असतो आणि तेवढाच सुंदर भूतकाळ तुमच्या लक्षात राहणार असतो. म्हणूनच जे काही जीवन आहे ते आपलं आहे फक्त वर्तमान काळामध्ये. दुसरं आहे तत्व, आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही, मी राग करणार नाही. तुम्ही कधी विचार केलाय का की पूर्ण जगामध्ये जे कोणी मोठमोठे अट्टल गुन्हेगार असतात, ज्यांनी खूप मोठे अपराध केले आहेत, गुन्हे केले आहेत, ते खरंच जन्मापासून तसे होते का? जन्मापासून जन्माला आले तेव्हापासून ते गुन्हेगार म्हणूनच जन्माला आले का? आपल्यासारखी ती सुद्धा माणसंच आहेत. फरक एवढाच झाला की त्यांना त्यांच्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये रागावरती ताबा ठेवता आला नाही, म्हणून त्यांच्या हातून तो गुन्हा घडला. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक हस्त खेळतं कुटुंब होतं. कुटुंबामध्ये होते पती पत्नी आणि 2 लहान मुलं. त्यांचा एक नियम होता, काहीही झालं तरी रात्रीचं जेवण हे सर्वांनी एकत्रितपणे बसून करायचं आहे. एके दिवशी पतीला रात्री घरी यायला उशीर झाला. त्याच दिवशी त्याचं त्याच्या बॉस सोबत काही भांडण झालं होतं, काही बिनसलं होतं. तो त्या रागात घरी आला. पत्नीने सगळ्यांना जेवायला वाढलं. नेमकं त्याच दिवशी जेवणामध्ये तिखट आणि मीठ कमी पडलेलं होतं. आता ह्याचं डोकं आधीच गरम होतं. त्याने तो राग बायकोवरती काढला. बायको सोबत त्याने भांडायला सुरुवात केली आणि ते भांडण एवढं विकोपाला गेलं की त्या रागामध्ये त्याने बायकोचा गळा धरला. त्याचा त्या वर्तमानातल्या क्षणांवरती ताबा राहिला नाही. त्याच्या हातून काय घडतंय हे सुद्धा त्याला कळलं नाही. जेव्हा तो भानावर आला होता त्यावेळेला त्याचा संसार उद्ध्वस्त झालेला होता. त्याची पत्नी गतप्राण झाली होती. त्यानंतर त्याने स्वतःच पोलिसांना कॉल केला, सरेंडर केलं आणि ह्याचा रिझल्ट काय आला? त्याच्या जराशा क्रोधामुळे रिझल्ट काय आला? एका रात्रीमध्ये हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आई देवाघरी गेली, बाबा जेलमध्ये गेले आणि 2 लहान मुलं अनाथ झाली. म्हणून आपल्या रागावरती कंट्रोल करणं किती महत्वाचं आहे. दुसरी घटना अशी, ह्या सत्य घटना आहेत, ही कोणतीही बनवलेली स्टोरी नाहीये. दुसरी घटना अशी की एखादं लहान मूल घरामध्ये शाळेतून येतं, त्यावेळेला सगळ्यात पहिला कोणाला शोधतं? घरामध्ये आल्यावर सगळ्यात पहिला ते आपल्या आईचा शोध घेतं. एक मुलगा घरी आला, दप्तर त्याने हॉलमध्ये असंच टाकलं, त्याला आई हॉलमध्ये दिसली नाही. तो शोधत शोधत किचन पर्यंत गेला. किचन पर्यंत जात असताना मध्येच त्यांचा डायनिंग टेबल होता. डायनिंग टेबलवरती त्याच्या आईने एक डिनर सेट आणून ठेवलेला होता. हा मुलगा जात असताना डिनर सेटला त्याचा धक्का लागला आणि डिनर सेट खाली पडून फुटला. त्याच वेळेला त्याची आई किचन मध्ये होती. ती हातामध्ये कोयता साफ करत होती बेसिन जवळ उभी राहून. तिने तो आवाज ऐकला काहीतरी फुटल्याचा. तिने मागे वळून बघितलं की तिच्या मुलाचा धक्का लागून नवीन आणलेला डिनर सेट तुटला होता. हातात कोयता होता. तिने तोच कोयता मुलाच्या दिशेने भिरकवला. मुलगा नेमका तो डिनर सेट उचलण्यासाठी खाली वाकला होता आणि तो कोयता त्याच्या डाव्या डोळ्यावरती बसला. इथे काय झालं? त्या मुलाचा डोळा निकामी झाला कायमचाच. आता त्या आईचं तसं इंटेन्शन होतं का की आपल्या मुलाला जाणून बुजून काही करावं? त्या आईचा स्वतःच्या रागावरती कंट्रोल राहिला नाही, म्हणून तिच्या हातून ही चूक घडली आणि त्या मुलाचा त्याचा डोळा कायमचा निकामी झाला. म्हणून आपल्या रागावरती कंट्रोल असणं किती महत्वाचं आहे हे कळतंय सर्वांना. हे झालं रेकीचं दुसरं तत्व. आता रेकीचं तिसरं तत्व आहे की माझी सर्व कामं मी प्रामाणिकपणे करेन. जसं की एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यासाची जबाबदारी, अध्ययनाचं काम व्यवस्थित करावं. एखाद्या गृहिणीने संसार व्यवस्थित करायचं, घर सांभाळण्याचं, मुलांना व्यवस्थित संस्कार देण्याचं काम व्यवस्थित करावं. एखाद्या पुरुषाने, घरातल्या कर्त्या पुरुषाने संसाराचा डोलारा व्यवस्थित सांभाळण्याचं काम व्यवस्थित करावं.
एका डॉक्टरने रोग्यांना आजारमुक्त करण्याचं काम व्यवस्थित करावं. एखाद्या पोलिसाने समाजाला सुरक्षा प्रदान करण्याचं काम व्यवस्थित करावं. जर सगळेच जण आपापली कामं अगदी व्यवस्थित मन लावून करतील तर समाज किती व्यवस्थित होईल. जर प्रत्येक कुटुंबामध्ये असं वातावरण तयार झालं की प्रत्येकाने आपापली कामं आपापली जबाबदारी आहे असं समजून केलं तर कोणत्या कुटुंबामध्ये वादविवाद होतील. रेकी जरी कुटुंबातील एकाने जरी शिकली ना तरी त्याचा फायदा हा स्वतः सोबत ते लोक अख्ख्या समाजाला करून देत असतात. मग त्याचं कुटुंब त्याच्या पुढे काय आहे. कुटुंबासाठी ते अगदी सहज काम करू शकतात. म्हणून रेकीचं तिसरं तत्व सुद्धा खूप महत्वाचं आहे. माझी कामं मी अगदी प्रामाणिकपणे पूर्ण करेन. रेकीचं चौथं तत्व आहे सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींप्रती मी कृतज्ञ राहीन. सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टींप्रती मी कृतज्ञ राहीन. आता इथे मला सांगा सगळेजण चप्पल बूट सँडल वापरतात की नाही. सगळेजण चप्पल बूट आणि सँडल वापरतात की नाही. आतापर्यंत किती जणांनी आपल्या चप्पलला बूटला किंवा सँडलला साधं थँक्यू बोललं आहे. कोणी बोललंय का थँक्यू आतापर्यंत. कारण माणसाची प्रवृत्तीच तशी आहे की एखाद्या गोष्टीचा वापर करायचा ज्या वेळेला ती गोष्ट आपल्या कामाची राहत नाही तिला आपण सरळ फेकून देतो कचऱ्यात टाकून देतो. आतापर्यंत कितीतरी चपला आपल्यासाठी बनल्या झिजल्या आणि तुटल्या सुद्धा. त्या चपलांनी आपल्याला उन्हातील चटके पावसातील चिखल थंडी वाऱ्यापासून संरक्षण दिलं की नाही. एखादा काटा जरी पायात जाणार असेल तर सगळ्यात पहिला तो काटा त्या चप्पलने सहन केला तिच्या सहनशक्ती पलीकडे गेलं त्यानंतरच तो काटा आपल्या पायाला टोचला. मग माणूस कृतज्ञ आहे की नाही. साधा त्या चप्पलला सुद्धा तो माणूस थँक्यू बोलू शकला नाही. मग आपण अशा कितीतरी वस्तूंचा वापर करत असतो आणि फेकून देत असतो. काही ठिकाणी तर माणसांची प्रवृत्ती एवढी घातक असते की एखाद्या माणसाचा वापर सुद्धा त्याचप्रमाणे केला जातो. मग तिकडे त्या व्यक्तीला वस्तूंची किंमत काय असावी. खरंय की नाही. ऍग्री आहात की नाही सगळे. माणसाची प्रवृत्ती असते की नाही अशी. म्हणून तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही परिधान केलेले कपडे असू दे तुम्ही ज्या वाहनामधून प्रवास करता ते वाहन असू दे तुमचे हात पाय डोळे कान नाक जे कोट्यावधींचं शरीर कितीही पैसे खर्च करून आपण नैसर्गिकरित्या परत मिळवू शकत नाही ते शरीर असू दे. तुम्ही ज्या वास्तूत राहता त्या वास्तूला ज्या वास्तूमध्ये काम करतात त्या वास्तूला सगळ्यांना आजपासून थँक्यू बोलायला शिका. मग बघा त्यांची एनर्जी तुमच्यासाठी कशी चेंज होते. हे आहे रेकीचं चौथं तत्व. किती लोकांना वाटतं की जन्माला येताना माझं जे शरीर होतं तसंच मी अजूनही आहे. आपण असतो का तसेच. दर दिवशी आपल्या शरीरातील लाखो सेल मरतात आणि लाखो सेल पुन्हा जन्माला येत असतात. मग जर काही लोक म्हणतात की मला एवढा एवढा आजार आहे तो आजार संपतच नाहीये किती गोळ्या खाल्ल्या तरी आजार जायचं नावच घेत नाहीये. आता आजार झाला म्हणजे काय झालं. त्या अवयवावरती ऑर्गन लेवलवरती काहीतरी इम्बॅलन्स झालाय म्हणून तिकडे आजार जडलाय. मग जर लाखो सेल दर दिवसाला मरतात लाखो सेल दर दिवसाला निर्माण होत असतील तर योग्य व्यायाम योग्य आहार आणि योग्य विचार ह्यांद्वारे आपण पुन्हा चांगले सेल निर्माण करू शकतो की नाही. दर 7 वर्षांनी अख्खाच्या अख्खा माणूस चेंज होत असतो. पूर्ण सेल मरून सगळे नवीन सेल जन्माला आलेले असतात. मग आजाराचे जुने सेल संपवून आरोग्य संपन्न नवीन सेल निर्माण करायची ताकद कोणामध्ये आहे. आपल्या शरीरामध्ये आहे की नाही. नवीन सेल निर्माण करायची ताकद. जे मी काल सांगितलं होतं की आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाया हे आपलं शरीर आहे. आपण आहे तोपर्यंतच आपलं अस्तित्व आहे. जेव्हा शरीर नष्ट होईल त्यावेळेला आपले नातेवाईक सुद्धा आपल्याला हात लावल्यानंतर आंघोळ करणार आहेत.
म्हणून सुरुवात स्वतःपासून, स्वतःचं शरीर जपण्यापासून करणं गरजेचं आहे. कळलं इथपर्यंत सर्वांना? आता रेकीचं 5वं तत्व आपण बघूया. 5वं तत्व असं आहे की सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम आणि आदराची भावना बाळगेन. सर्व प्राणीमात्रांविषयी प्रेम आणि आदराची भावना बाळगेन. आता विचार करा, तुम्ही जर ह्या पृथ्वी तलावरती एकटेच असतात, तुमच्या सोबत कोणीच नाहीये, तुमचे नातेवाईक, तुमचे कुटुंबातले सदस्य किंवा समाजामधले अजून कोणतीच लोक नाहीयेत, असा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही एकटे जगू शकता का? मग तुमच्या कुटुंबामध्ये जी कोणी लोक आहेत, जसे कसे आहेत, त्यांना प्रेम करा, त्यांचा आदर करा. उदाहरण द्यायचं झालं तर किती लोक असं म्हणतात की माझा जोडीदार खूप कटकटा आहे, माझं काहीच ऐकत नाही, माझ्यावर प्रेम करत नाही, असे किती लोक आहेत? पण निदान तुमच्याकडे तो जोडीदार कटकटा का होईना, पण तो जोडीदार आहे त्याची व्हॅल्यू करा. कारण आज कितीतरी लोकांकडे जोडीदार सुद्धा नसतो. जे सिंगल पॅरेंट्स असतात त्यांना विचारून बघा की जोडीदाराची किंमत काय आहे. एकटं एखादं बाळ वाढवणं किती सोपं आहे, किती कठीण आहे. म्हणजे पत्नी किंवा पती तुमच्याकडे आहे त्यांचा आदर करा. रेकीची 5ही तत्व आपल्या आयुष्यात आपल्याला आणायची आहेत, जेणेकरून आपण रेकीच्या पवित्र ऊर्जा सहजतेने ग्रहण करू शकू. काही लोक जर म्हणत असतील की माझा पती प्रेमळ नाहीये, समजूतदार नाहीये, तर अशा व्यक्तींनी काय करावं? जनरली काय करतात बायका असतील तर अजून 4 लोकांना जाऊन सांगतात माझा पती असाच आहे, माझा पती तसाच आहे. असं केल्यामुळे काय होतं माहितीये का? ब्रह्मांडामध्ये तुम्ही तशा सूचना पोहोचवता आणि तसाच तुमचा नवरा अजून 4 पटीने जास्त वागतो. जर तुम्ही जाऊन लोकांना सांगितलं की माझा पती खूप प्रेमळ आहे, खूप समजूतदार आहे, तर 3 महिन्यानंतर तुमचा पती खरंच तसा वागायला सुरुवात होते. कारण ब्रह्मांडाकडून तशा सूचना त्या व्यक्तीच्या औरापर्यंत जाऊन तसा बदल घडायला सुरुवात झालेली असते. म्हणून रेकीची 5 तत्व आपल्या आयुष्यामध्ये अनुसरणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कळली तत्वांबद्दल काही कोणाला प्रश्न आहे का? जायचं पुढे आपण. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत प्रेमाने आणि आनंदाने जगून घ्या. आज ना उद्या आपल्याला जायचंच आहे. तो क्षण कधी येईल, केव्हा तुम्हाला येऊन मिठी मारेल सांगता येत नाही. जोपर्यंत आयुष्य आहे आपल्या माणसांना प्रेम द्या, आपल्या नात्यांना प्रेम द्या. कोणत्याही नात्यामध्ये ऍक्शन पेक्षा रिॲक्शन खूप महत्वाची भूमिका बजावत असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. समोरचा तुम्हाला म्हटलं अरे तू खूप वेडा आहेस, मूर्ख आहेस, बोलल्याने तुम्ही खरंच तसे होणार आहात का? नाही ना. मग तुम्ही त्याला असं म्हणा ठीक आहे बाबा, तुला वाटतं तर तसं वाटतं, पण तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही मूर्ख आणि वेडे नाही आहात. म्हणून ऍक्शन पेक्षा तुम्ही त्यावर जी रिॲक्शन देता ती जास्त महत्वाची असते. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त पैशांच्या मागे धावताना आपल्या कुटुंबाचा थोडा तरी विचार करा. कारण आपण जन्माला येतो त्यावेळेला आपली मूठ बंद असते, पण आपण जातो त्यावेळेला आपली मूठ ही उघडी असते. आपण आपल्यासोबत काहीच घेऊन जात नाही आपल्या कर्मांशिवाय. एक आजी होत्या, त्यांना त्यांचा मृत्यू झाला. मुलं होती, मुली होत्या, सुना होत्या, जावई सुद्धा होते. त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेला त्यांचं शरीर पूर्ण सुजलेलं होतं. त्यांच्या हातामध्ये 2 सोन्याच्या जाड्या बांगड्या होत्या. आता बघा, आजी गेल्याचं दुःख कोणालाच नव्हतं. दुःख कशाचं होतं माहितीये का? आता सुजलेल्या शरीरामधून ह्या सोन्याच्या जाड्या बांगड्या काढाव्या कशा, ह्याकडे सगळ्यांचं डोळे लागलेले होते. सरते शेवटी सोनाराला बाहेरून बोलवून आणलं. त्या सोन्याच्या बांगड्या कापल्या गेल्या, हातातून बांगड्या उतरवल्या. त्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यामध्ये पडला. ह्या सर्व सत्य घटना आहेत. आपल्यासोबत पण आज ना उद्या ह्या घटना घडणार आहेत. म्हणून जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत आनंदानेच आयुष्य जगा. आता रेकी काय करू शकत नाही ते मी तुम्हाला सांगते.
रेकी जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यामध्ये इंटरफेअर करत नाही. जन्मापासून असलेले अपंगत्व किंवा जन्मतः असलेला दोष रेकी घालवू शकत नाही. पण काही ठिकाणी प्रयत्न केले असता अपवाद सुद्धा घडतात. बऱ्याच केसेस आहेत जन्मापासून असलेल्या एखाद्या मुलाचे व्यंग आईने स्वतः रेकी देऊन त्या मुलाला अगदी व्यवस्थित नॉर्मल बनवलेलं आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, रेकी कधीच डॉक्टरच्या गोळ्या बंद करा असं सांगत नाही. रेकी कधीच नाही सांगत की डॉक्टरच्या गोळ्या बंद करा. जेव्हा डॉक्टर बघा एकदम कधीतरी येऊन सांगतात अब दवा के साथ दुआ भी करू, त्यावेळेला ही दुवाच म्हणजे रेकी असते. रेकीमुळे आपण एखाद्या होणाऱ्या आजारावरती सुद्धा प्रतिबंध करू शकतो आणि तो आजार झाल्यास त्याला आपण कायमस्वरूपी घालवू सुद्धा शकतो, बरं सुद्धा करू शकतो, पण डॉक्टरच्या गोळ्यांसकट. डॉक्टरच्या गोळ्या सुरू असतील तर आपण रेकी देऊन एखादा आजार लवकर रिकवर करून गोळ्या बंद करू शकतो डॉक्टरच्या सल्ल्याने. कळलं इथपर्यंत? आता आपण रेकी बद्दल रेकीचा इतिहास पहिला समजून घेऊया. रेकी म्हणजे काय ते मी तुम्हाला समजावलं, आपण समजून घेतलं. त्यानंतर ही आहेत रेकीची 5 तत्व. मी चिंता करणार नाही, मी क्रोध करणार नाही, माझी सर्व कामं मी प्रामाणिकपणे करेन, सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंप्रती कृतज्ञ राहीन आणि सर्व प्राणी मात्रांविषयी प्रेम आणि आदराची भावना बाळगेन. आता आपण रेकीची हिस्ट्री पहिला समजून घेऊ. जे पहिल्याच दिसत आहेत, पहिलं चित्र आहे डॉक्टर मिकाओ उसुई यांचं. डॉक्टर मिकाओ उसुई यांचा जन्म 1800च्या शतकामध्ये जपान येथे झाला. जपानमध्ये क्योटो शहरात ते प्रिन्सिपल होते एका कॉलेजचे. एकदा ते मुलांना शिकवत होते. त्यांचा टॉपिक सुरू होता स्पर्शाच्या मार्फत चिकित्सा करणं, हस्तस्पर्शामार्फत एखाद्या रोग्याला बरं करणं. हा त्यांचा टॉपिक सुरू असताना एका विद्यार्थ्याने मध्येच त्यांना विचारलं की ही हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती खरंच अस्तित्वात आहे का, की तुम्ही आम्हाला असं शिकवताय? जर ही पद्धती अस्तित्वामध्ये असेल तर तुम्ही आम्हाला ती शिकवू का शकत नाही? त्यावेळेला डॉक्टर मिकाओ उसुई यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्या प्रश्नाने खूप विचलित झाले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच दिवशी प्रिन्सिपल पदाचा राजीनामा दिला आणि ते ह्या शक्तीच्या शोधामध्ये बाहेर हिंडू लागले. सगळ्यात पहिला ते फॉरेन कंट्रीज मध्ये गेले. तिकडून काही उत्तर मिळतंय का ते त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना उत्तर सापडलं नाही. मग त्यांनी विचार केला की भगवान गौतम बुद्धांनी ह्या शक्तीचा खूप जास्त उपयोग केला होता, म्हणून ते भगवान बुद्धांच्या संबंधित जेवढे देश आहेत त्या सर्व देशांमध्ये गेले. तिकडे सुद्धा त्यांना अपेक्षित उत्तर मिळालं नाही. असं म्हटलं जातं की ते भारतामध्ये सुद्धा त्यांनी येऊन उत्तर भारतात वास्तव्य केलं होतं. वाराणसीमध्ये त्यांनी येऊन वास्तव्य केलं. ते संस्कृत पण शिकले, फक्त ही रेकी म्हणजे काय हे शोधण्यासाठी, पण त्यांना उत्तर सापडलं नाही. त्यांनी चीनमध्ये सुद्धा ते गेले. चीनमध्ये जाऊन चीनी भाषा शिकले, तरीही अपेक्षित उत्तर न सापडल्यामुळे ते जपानला परत गेले. त्यांच्या तिकडच्या एका धर्मगुरूंना ते भेटले. तर त्यांच्याशी बोलत असताना त्यांना असं समजलं की ह्याचा जास्त वापर केला होता भगवान गौतम बुद्ध, महावीर जैन, इसाम सिंह, मोहम्मद पैगंबर ह्या सगळ्यांनी ह्याचा खूप जास्त वापर केला आणि ह्या सगळ्यांनी ब्रह्मांडाकडून ध्यान धारणेच्या माध्यमातून ही दिव्य रेकी शक्ती स्वतःमध्ये घेतली होती. म्हणून त्यांनी दुसऱ्याच दिवशी घरादाराचा त्याग केला आणि ते क्योटो शहरापासून 20 किलोमीटरवर असलेल्या कुरियामा नावाच्या टेकडीवरती ध्यान साधना करण्यासाठी निघून गेले. तिकडे गेल्यानंतर त्यावेळेला घड्याळ किंवा मोबाईलची सोय नव्हती, म्हणून त्यांनी स्वतः सोबत पिशवीमध्ये काही दगड घेतले
जेणेकरून सूर्यास्त झाला की एक एक दगड खाली टाकायचा. किती दिवस संपले हे त्यांना त्यामार्फत कळणार होतं. असं करता करता ध्यानधारणा करता करता 20 दिवस संपून गेले. 20 दिवस संपले तरीही त्यांना काहीच ऊर्जा मिळाली नव्हती. उलट ते खूप असे हतबल झाले. त्यांना त्यांचा मृत्यू समोर दिसायला लागला. आणि असाच विचार करता करता ते पुन्हा एकदा उठून ध्यानाला बसले. ध्यानाला बसले असताना ब्रह्मांडाकडून आकाशातून एक प्रकाशाचा झोत आला आणि त्या झोताने बरोबर त्यांच्या दोन भुवयांच्यामध्ये आघात केला. तिकडेच त्यांचा निसर्गाने पहिला शक्तिपात घडवून दिला होता. शक्तिपात म्हणजे ब्रह्मांडाकडून डिरेक्टली त्यांना ती ऊर्जा प्रदान केली गेली. त्यानंतर त्यांना चक्कर आली, ते बेशुद्ध पडले. मग त्यांना काही वेळाने जाग आली. त्यावेळेला त्यांना त्यांच्या अवतीभोवती असे बबल्स दिसले, सफेद रंगाचे बबल्स, आणि त्या बबल्स मध्ये जापानीज अक्षरं लिहिलेली होती. तीच अक्षरं आपण रेकीमध्ये सिम्बॉल्स म्हणून वापरतो. पण लेवल 1 मध्ये कोणतेच सिम्बॉल्स नसतात. लेवल 2, 3 मध्ये हे सिम्बॉल्स दिलेले असतात. त्यानंतर काहीतरी मिळाल्याचा त्यांना एवढा आनंद झाला. ते धावत धावत टेकडीवरून खाली यायला निघाले. त्यावेळेला त्यांचं वय होतं 60 वर्ष. खाली येत असताना त्यांच्या पायाला दगड लागला आणि त्यांच्या अंगठ्यामधून रक्त यायला सुरुवात झाली. म्हणून त्यांनी त्यांचा उजवा हात डाव्या पायाच्या अंगठ्यावर ठेवला. त्यांच्या वेदना काही क्षणात संपून गेल्या. हा त्यांच्यासाठी होता पहिला चमत्कार. त्यानंतर काही क्षणामध्ये त्यांचं वाहणारं रक्त सुद्धा थांबलं. हा त्यांच्यासाठी होता दुसरा चमत्कार. 21 दिवस उपाशी राहिल्यामुळे त्यांना खूप भूक लागली होती. ते धावत धावत टेकडीवरून खाली आले. एका गावात शिरले. गावामध्ये होती एक खानावळ. खानावळीमध्ये ते गेले. हॉटेल मालकाला त्यांनी सांगितलं की मागचे 20-21 दिवस मी उपाशी आहे. सर्वात पहिला मला पोटभर अन्न खायला द्या. तर हॉटेल मालक म्हणाले की तुमचं वय बघता तुम्ही पहिला फलाहार घ्या, थोडा आराम करा, मग मी तुम्हाला पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आणून देतो. तर डॉक्टर उसई म्हणाले की नको, तुम्ही मला पूर्ण अन्न द्या, मी ते जेवेन आणि मी पचवेन सुद्धा. त्यानंतर हॉटेल मालकाची नात जेवण वाढायला आली. तर तिच्या चेहऱ्यावरती उसई यांना खूप दुःख दिसलं, तणाव दिसला. त्यांनी विचारलं की बाळा तुला काय झालं. मुलीचं वय होतं त्यावेळेला 9 ते 10 वर्ष. तर ती म्हणाली की माझ्या दोन्ही दाढा खूप दुःख देत आहेत, त्यांना खूप दुखत आहे. तर डॉक्टर उसोई यांनी तिच्या आजोबांची परमिशन घेतली आणि त्या मुलीला रेकी द्यायला सुरुवात केली. तिथे तिच्या हात धरले अशा पद्धतीने दाढेवरती. काही क्षणामध्ये त्या मुलीच्या वेदना सुद्धा थांबल्या. हा त्यांच्यासाठी होता तिसरा चमत्कार. त्यानंतर त्यांनी पोटभर जेवण केलं आणि बाहेर पडले. आता त्यांनी ठरवलं की आपण जिकडे जिकडे वाईट परिस्थिती आहे अशा ठिकाणी जाऊन त्या लोकांना रेकी देऊन त्यांना दुःखमुक्त करायचं. म्हणून त्यांनी एक बेगर वस्ती निवडली. त्या बेगर वस्तीमध्ये सगळे लोक कुठून कुठून भीक मागून अन्न आणून खात होते. त्यांचं काहीच चांगलं सुरू नव्हतं. मग अशा लोकांसाठी त्यांनी उसोई यांनी रेकी द्यायला सुरुवात केली. त्या बेगर वस्तीत जाऊन ते स्वतः राहिले आणि त्या लोकांना रेकी देऊन एवढं सुधरवलं की ते लोक एकदम चांगल्या सोसायटीमध्ये राहायला गेले. त्यांनी त्यांचं भीक मागण्याचं काम बंद केलं. चांगल्या ठिकाणी जॉब करून कमवायला लागले आणि खायला लागले. पण काही दिवसांनी असं झालं की ती सगळी लोक ह्या भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये परत येतात. जी लोक सुधरून गेली ती लोक परत आली. मग डॉक्टर उसोई यांना कळलं नाही की मी एवढं चांगलं काम केलं, माझी शक्ती तिकडे वापरली, पण ही लोक परत का बरं आली. मग त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते स्वतः एका बंदिस्त घरामध्ये गेले, स्वतःला कोंडून घेतलं आणि ध्यानावस्थेत बसले आणि त्यांनी युनिव्हर्सला, ब्रह्मांडाला हे सर्व प्रश्न विचारले. त्यावेळेला त्यांना ब्रह्मांडामधून आवाज आला की तुला इथे कोणी बोलावलं होतं का. त्यावर ते म्हणाले नाही. परत आवाज आला की त्या बदल्यात तू त्यांच्याकडून काही घेतलंस का. तेव्हा सुद्धा ह्यांनी उत्तर दिलं की नाही.
तेव्हापासून डॉक्टर उसोई यांनी 2 नियम काढले की कोणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्या बदल्यात काहीतरी मोबदला हा नक्की घ्यायचा. त्याशिवाय ती रेकी त्या समोरच्यालाही पळत नाही ना देणाऱ्याला त्याचा काही फायदा होत असतो. मग आता तुम्ही म्हणाल की लेवल 1 मी का फ्री देते. आता जेव्हा उद्या आपला शक्तिपात असेल, शक्तिपात म्हणजे काय हे मी सगळ्यांना सांगितलं की ब्रह्मांडाने डॉक्टर उसोई यांचा स्वतः शक्तिपात केला होता. भगवान गौतम बुद्धांचा सुद्धा 12 वर्ष तपश्चर्येनंतर शक्तिपात करण्यात आला होता. पण आपल्यासारखे सामान्य माणूस यांना शक्तिपातासाठी गुरुची किंवा रेकी मास्टरची गरज लागते. हा शक्तिपात आपला उद्या होणार आहे, तर ह्या शक्तिपाताला सर्व स्वतःच्या मर्जीने उपस्थित असतील. म्हणजेच मी रेकीचा पहिला नियम मोडत नाही आणि राहिला दुसरा नियम मोबदल्याचा, तर तो मोबदला म्हणून तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊन किंवा अगदी कोणाला तरी 10-20 रुपयाचं दान दिलं तरीही माझ्यासाठी तो मोबदला ठरणार आहे. मी डॉक्टर मिका उसोई यांचे कोणतेच 2 नियम इथे मोडत नाही. त्यानंतर हे जे सेकंड फोटो मध्ये आहेत ते आहेत शुजिरो हयाशी. डॉक्टर शुजिरो हयाशी हे एक नौसेना अधिकारी होते जपानमध्ये. एका युद्धामध्ये त्यांचं संपूर्ण सैन्य बेचिराग झालं. आता त्यांच्याकडे पुढे काय करावं हेच त्यांना कळत नव्हतं. अशा वेळी ते डॉक्टर मिका उसोई यांना जाऊन भेटले. तिकडे त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं. डॉक्टर शुजिरो हयाशी हे डॉक्टर मिका उसोई यांचे पहिले शिष्य होते. शिष्यत्व त्यांनी घेतलं, त्यांच्याकडून ते रेकी शिकले आणि त्यांनी जपानमध्ये रेकीचं क्लिनिक सुरू केलं. आणि हाच काळ डॉक्टर मिका उसोई यांचा दिवंगत होण्याचा काळ सांगितला जातो. आणि तिसऱ्या फोटोमध्ये आहेत ह्या आहेत हवायो टकाटा, ज्या जापनीज वंशाच्या अमेरिकन महिला होत्या. ह्या अमेरिकेमध्ये स्थायिक होत्या. त्यांना वयाच्या 30व्या वर्षी कॅन्सर झाला असं डॉक्टरने सांगितलं होतं. आणि इथून पुढे पुढचे 40 दिवस तुमच्याकडे आहेत, 40 दिवसानंतर तुमचा मृत्यू होणार हे सुद्धा त्यांना डॉक्टरने सांगितलं होतं. डॉक्टर सुजिरो हयाशी यांनी त्या काळात सुद्धा मोबाईल, इंटरनेट काहीच नसताना या रेकीचा प्रचार एवढा केला होता की जपानमधून ती रेकी डिरेक्टली अमेरिकेपर्यंत माहिती झाली होती. तर हवायो टकाटा यांना या रेकीबद्दल माहिती होती म्हणून त्या त्यांच्या मायदेशामध्ये म्हणजे जपानमध्ये परत गेल्या. तिकडे त्या शुजिरो हयाशी यांच्या क्लिनिकमध्ये गेल्या. त्यांनी तिकडे काही दिवस वास्तव्य करून रेकी घेतली. रेकी घेतल्यानंतर जिकडे त्या 40 दिवसच जगणार होत्या तिकडे ती महिला पुढचे 50 वर्ष जगली. वयाच्या 80 वर्षापर्यंत ती महिला जगली. मग तुम्ही सांगा कुठे ते 40 दिवस आणि कुठे ती 50 वर्ष. त्यानंतर हवायो टकाटा यांनी सुजिरो हयाशी यांच्याकडून रेकी शिकून घेतली. रेकी शिकल्यानंतर त्या अमेरिकेमध्ये पुन्हा गेल्या. अमेरिकेत जाऊन त्यांनी स्वतःचं रेकी क्लिनिक टाकलं. क्लिनिक टाकल्यानंतर त्यांनी रेकीचे 22 मास्टर तयार केले आणि त्याच 22 मास्टरांच्या माध्यमातून हे रेकी गुरु शिष्य परंपरेतून तुमच्या आणि माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. हा झाला रेकीचा इतिहास. आता आपण रेकीचे फायदे बघूया. सगळ्यात पहिला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या रेकीचा कोणत्याही धर्मपंथासोबत, कोणत्याही तंत्र मंत्र विद्येसोबत, मैली विद्या, राक्षसी विद्या किंवा हिप्नोटिझम ह्यासारख्या कोणत्याच गोष्टींशी संबंध नाही. हे गोष्ट नेहमी फिक्स ठेवा. रेकी ह्या कोणताच जादूटोणा नाही, कोणतंही ब्लॅक मॅजिक नाही. रेकीबद्दल काही गैरसमज आहेत, स्पेशली भारतामध्ये खूप आहेत. असं म्हटलं जातं गैरसमजांमध्ये की रेकी ही पहाटे लवकर उठून करावी लागते. रेकी करताना पांढरे कपडे घालणंच आवश्यक आहे. आंघोळ करूनच रेकी करावी. त्यानंतर रेकी देणाऱ्या व्यक्तीने कायम स्वरूपी मांसाहार, नॉनव्हेज खाणं सोडावं. शिवाय मासिक धर्मात, महिलांच्या मासिक धर्मात रेकी एखाद्याला देता येत नाही किंवा करता येत नाही. आणि 6वा गैरसमज असा आहे की रेकी घेतल्यानंतर, रेकी शिकल्यानंतर गुरुच्या बंधनात राहावं लागतं. हे काही गैरसमज भारतामध्ये प्रचलित आहेत.
तर हे सर्व गैरसमज आहेत, ह्याचा वास्तवाशी कोणताच संबंध नाही. आंघोळीनंतर आंघोळीशिवाय तुम्ही कशीही रेकी करू शकता. पांढरे कपडे घालणं कंपल्सरी नाहीये. दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी रेकी आपण करू शकतो, एखाद्याला रेकी देऊ शकतो. नॉनव्हेज खाणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, त्यामुळे रेकी इथे नॉनव्हेज सोडा असं कुठेच सांगत नाही. गुरुच्या बंधनात राहा असंही कुठेच सांगितलं जात नाही. गुरुची गरज लागते हे खरं आहे शक्तिपातासाठी, पण त्या बंधनात राहावं अशी कुठेच नियम नाहीये. आता रेकीमध्ये आपल्याला भावनिक शांतता मिळते, आपले नातेसंबंध सुधारतात. सगळ्यात महत्वाच्या गरजा काय आहेत माणसाच्या? शरीरामध्ये आरोग्य, खिशामध्ये पैसा आणि आपल्या जवळच्या नात्यांमध्ये प्रेम. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या जेवढ्या महत्वाच्या गरजा आहेत, तेवढंच आपल्या आयुष्यामध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्य आणि खिशात पैसा ह्या सुद्धा महत्वाच्या गरजा आहेत. तर रेकीद्वारे आपण ह्या सर्व गरजा अगदी व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. जसं की भावनिक शांतता मिळू शकते, नातेसंबंधांमध्ये सुधारणा आणू शकतो, पैसा, करिअर, नोकरी, व्यवसाय जे काही असेल त्याच्यामध्ये ग्रोथ करू शकतो, निरोगी आयुष्य जगू शकतो, ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी ह्यांपासून सुद्धा मुक्ती मिळवू शकतो. एखाद्याला आध्यात्मिक प्रगती साधायची असेल, करायची असेल, तर तो सुद्धा आध्यात्मिक प्रगतीसाठी रेकी शिकू शकतो. एखाद्याचा आत्मविश्वास कमी असतो की 4 लोकांमध्ये जाऊन मी बोलू कसा, 2 लोकांशी सुद्धा बोलताना काही लोक घाबरतात, अशा लोकांचा आत्मविश्वास इथे बिल्ड आपण करू शकतो. काही लोकांना झोप येण्यासाठी स्लीपिंग पिल घेण्याची गरज भासते, तर आपण रेकीद्वारे झोपेत सुद्धा सुधारणा करू शकतो. आपल्या जवळ येणारी नकारात्मक ऊर्जा सुद्धा आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो. रेकीचे अगदी विविध फायदे आहेत, सर्वच इथे डिस्कस करणं शक्य नाही आता वेळेच्या अभावी. पण आता मी जे काही सांगितले फायदे हे कॉमन आहेत, सगळ्यांसाठी उपयुक्त असतात. हे सगळे प्रॉब्लेम आपण रेकीद्वारे सॉल्व्ह करू शकतो. समजलं इथपर्यंत सर्वांना? काही डाऊट आहे का? कोणाला काही क्वेश्चन? जाऊया पुढे. काही क्वेश्चन नसेल तर जायचं का पुढे? आपला पुढचा टॉपिक आहे औरा. औरा बद्दल माहितीये का कोणाला काही? औरा म्हणजे काय असतो? बरं, ठीक आहे, मी सांगते. बघा, तुम्ही एखाद्या लग्न समारंभात गेलात किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेलात, मॉल असू दे किंवा एखादं शॉपिंग सेंटर असू दे किंवा कसली मिरवणूक, सभा कुठेही गर्दीत गेलात, तर गर्दीमधून आल्यानंतर तुम्हाला अगदी अस्वस्थ वाटतं. होतं की नाही असं? खूप असं एन्झायटी आल्यासारखं वाटतं, अस्वस्थता फील होते मनामधून, थकल्यासारखं वाटतं. हे कशामुळे होतं माहितीये का? गर्दीमध्ये अनेक विविध प्रकारची लोक एकत्र आलेली असतात. काही लोक पॉझिटिव्ह असतात तर काही लोक निगेटिव्ह असतात. पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं, तर गर्दीच्या ठिकाणी निगेटिव्हिटी भरपूर असते. निगेटिव्ह लोकांच्या औराला आपला औरा टच होतो, त्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत असतं. हे मुख्य कारण आहे की गर्दीमधून आल्यानंतर आपण अस्वस्थ का होतो. काही लोकांना भेटल्यावर बघा तुम्हाला खूप प्रसन्न वाटतं, तुम्ही खूप आनंदी होता, तुमचं मन प्रफुल्लित होतं, कारण अशा व्यक्तीचा औरा हा प्रसन्न असतो, पॉझिटिव्ह असतो. आणि काही लोकांना भेटल्यावर अरे बाबा हा का भेटला मला, ह्याला भेटून माझा मूडच खराब झाला, असे सुद्धा लोक आपल्या आजूबाजूला असतात. आता सगळ्यांकडे वही आणि पेन असेलच. वही आणि पेन घ्या बरं जरा. निसर्गाने सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या आणि व्यक्तींच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह शेड तयार केला आहे. निसर्गाने सर्व सजीव आणि निर्जीव व्यक्तींच्या अवतीभोवती एक प्रोटेक्टिव्ह शील्ड तयार केला आहे. हे शील्ड म्हणजेच औरा असतो. ह्याला मराठीमध्ये आपण आभामंडळ, प्रभामंडळ किंवा तेजोवलय असं म्हणतो. आता तुमच्याकडे वही पेन आहे, त्या पेनाने वहीवरती एक डॉट काढा. एक डॉट काढा.
डॉट काढल्यानंतर त्या डॉट कडे एकदम कॉन्सन्ट्रेशनने बघा, डोळ्याची पापणी सुद्धा न हलवता. त्या डॉटच्या भोवती तुम्हाला अजून एक वलय दिसेल, ते वलय बघण्याचा प्रयत्न करा. प्रकाशाचं वलय आहे, ते प्रकाशाचं वलय बघण्याचा प्रयत्न करा. बघा, काही जाणवतंय का, काही दिसतंय का? दिसल्यावर मला थंब दाखवा बघू, म्हणजे मला कळेल की तुमचं प्रॅक्टिकल व्यवस्थित होत आहे. दिसलं का काही? थंब सेंड दाखवा मला किंवा सेंड करा. व्हेरी गुड. अजून कोणाकोणाला दिसलं? जाणवलं का काही? गुड. आता तुमच्या हातामध्ये जो पेन आहे, हा पेन बरोबर त्या पानावर ठेवा आणि पेनाच्या साईडने बघण्याचा प्रयत्न करा. पानावरती हा पेन ठेवा आणि पेनाच्या साईडने बघण्याचा प्रयत्न करा. आपल्याला पेनाची शॅडो नाही बघायची आहे, जे प्रकाशाचं वलय दिसेल ते बघायचं आहे. ठेवा बघू पेन वहीवर आणि कॉन्सन्ट्रेशनने बघा. दाखवल्या बघितल्यावर मला हात दाखवा. व्हेरी गुड. अजून अजून कोणाला दिसलं? अगदी कॉन्सन्ट्रेशनने बघा, ज्यांचं ही प्रॅक्टिकल अजून मागे आहे त्यांनी. आता तुमचा हाताचा पंजा वहीवरती ठेवा अशा प्रकारे आणि या हाताच्या पंजाच्या साईडने बघण्याचा प्रयत्न करा, काय दिसतंय. हाताचा पंजा वहीवरती अशा प्रकारे ठेवा. व्हिडिओ ऑफ असणारे मी पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ ऑन करून क्लास अटेंड करा. खरंच तुमच्या आयुष्यामध्ये फरक जाणवेल. मला माहितीये काहीतरी दुःख आहे प्रत्येकाच्या आयुष्यात, त्याशिवाय कोणीही या प्लॅटफॉर्मवर येणार नाही. काही लोक रस आहे म्हणून सुद्धा आले आहेत, पण बऱ्यापैकी लोक, 80% लोक काहीतरी प्रॉब्लेम आहे आयुष्यात म्हणून इथे आलेले आहेत. आपल्याला तेच सॉल्व्ह करायचे आहेत. जाणवलं का काही प्रकाशाचं वलय? व्हेरी गुड. अजून कोणाला दिसलं? जायचं पुढे. गुड. आता हे बघितलं आपण, औरा कसा बघायचा. आता फील कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. आपले हात घ्या आणि हात रब करा, एकदम जोरात रब करा. आता असं करा माझ्यासारखं, एक असा बॉल तयार केल्यासारखं करा. बघा तुम्हाला काही हातात जाणवतंय का, काही फील होतंय का? काहीतरी खिचाव. व्हेरी गुड. अजून कोणाला जाणवलं? काही फील होतंय का, काहीतरी जडपणा? व्हेरी गुड. तर हे आहे आपलं स्वतःचं औरा फिलिंग. अशा प्रकारे आपण स्वतःचा औरा फील करू शकतो. आता दुसरं, आता तुमच्या घरामध्ये एखादा कोणी सदस्य असेल, ते ज्यावेळी घरी असतील ना, त्यावेळेला त्यांना एका प्लेन वॉलच्या समोर उभं करा. आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला प्लेन वॉल समोर उभं करा, त्यांना डोळे बंद करायला सांगा. त्यानंतर त्यांच्या नोज टिपवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आणि बघा त्यांच्या अवतीभोवती तुम्हाला काय जाणवतंय. त्यांचा औरा तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही आताही माझा बघू शकता. मी स्ट्रेट बसते, माझ्या नोज टिपवर कॉन्सन्ट्रेट करून माझा औरा बघण्याचा प्रयत्न करा. बघा काय दिसतंय का. जाणवलं का काही? जाणवतंय का काही? माझा औरा बघण्याचा प्रयत्न केला. आता हा औरा साधारण कसा दिसतो ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा,
अशा प्रकारे हा प्रत्येक व्यक्तीचा औरा व्यक्ती परत्वे कमी जास्त लहान मोठा कसाही असू शकतो. सगळ्यांचाच औरा सेम असेल असं काही नसतं. या औराचे कलर सुद्धा असतात, पण लेवल 1च्या सिलेबस मध्ये ते कलर बघणं नाही, ते पुढच्या लेवल मध्ये असतं. लेवल 1 ला आपण फक्त औरा बघू शकतो आणि फील करू शकतो. हा औरा असा गोलच असेल असंही काही नसतं. हा कोणत्याही आकारामध्ये आपल्या संपूर्ण शरीराभोवती पसरलेला असतो. आता हा औरा क्लीन कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जाडं मीठ, ज्याला आपण खडे मीठ म्हणतो, रॉक सॉल्ट आणि तेवढीच कॉफी पावडर, हे दोन्ही मिक्स करून आंघोळीच्या पाण्यात टाकून त्याने आंघोळ करू शकता. असं केल्याने सुद्धा औरा क्लीन व्हायला मदत होते. आणि दुसरी एक प्रोसेस आहे, हात जोडायचे, रेकीला कॉल करायचा असतो. आता रेकीला कॉल कसा करायचा हे आपण उद्या बघणार आहोत शक्तिपातानंतर. लेवल 1 मध्ये मर्यादा असते. लेवल 1 ची शक्ती ही फक्त 10% असते. लेवल 2 ची शक्ती ही 40% असते आणि लेवल 3 ची शक्ती ही 100% असते. लेवल 3 झाल्यानंतर एखादा माणूस रेकीचा मास्टर हिलर बनतो. आणि चौथी आणि 5वी लेवल जी असते ती असते ग्रँड मास्टरची लेवल, जी एक कोच तुम्ही बनू शकता. प्रत्येक लेवल मध्ये शक्तिपात हे वेगवेगळे दिले जातात. लेवल 1 मध्ये कोणतेच सिम्बॉल नाहीयेत. सिम्बॉल्स आपल्याला लेवल 2 पासून चालू होतात. त्यामुळे तुम्ही जी काही एनर्जी फील कराल ती आता सध्याला 10% एवढीच आहे. कळतंय इथपर्यंत सर्वांना? भारतामध्ये सध्या जे मुख्य आहेत ना रेकी, मुख्य रेकीमध्ये 3च लेवल दिलेले आहेत. पण भारतामध्ये सध्या 5 लेवल प्रचलित झाल्या आहेत. सर्वांनी व्हेरिफिकेशन करून 5 लेवल आणलेल्या आहेत, नवीन नवीन बनवलेल्या आहेत. त्यामुळे जर आपल्याला प्रवाहासोबत जायचं झालं तर आपल्याला 5 लेवल आहेत असं सांगणं भाग पडतं. पण मुख्य रेकीमध्ये ह्या 3च लेवल असतात. उद्या आपला शक्तिपात असणार आहे. उद्या सगळ्यांनी अगदी लाईव्ह अटेंड करायचा आहे क्लास आणि शक्तिपातासाठी व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. शक्तिपातासाठी मला सर्व डोक्यापासून हृदयापर्यंत व्यवस्थित दिसणं गरजेचं आहे. उद्या आपला क्लास दुपारी बरोबर 2 वाजता चालू होईल. शक्तिपात घेतल्यानंतर एनर्जी ऍक्टिव्हेशन आपण लगेच क्लासमध्ये करून घेणार आहोत. अन्न आणि पाण्याला चार्ज कसं करायचं हे सुद्धा आपण लगेच करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये असलेली 7 चक्र, त्या 7 चक्र आपल्यासाठी कशी काम करतात हे उद्याच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत. उद्या कोणीही क्लास मिस करू नका. सर्वांनी लाईव्ह अटेंड करा आणि कॅमेरा ऑन करून बसा. आजच्या क्लास बद्दल कोणाला काही प्रश्न आहेत का? बरं, आजचं सेशन कसं वाटलं कोणी सांगू शकतं का? ऑन करू का तुम्हाला? बोला अश्विनी गमरे मॅडम. हा, छान होतं. छान होतं. खूप नॉलेज दिलं तुम्ही. व्हेरी गुड. थँक्यू. थांबायचं आपण आज इथे. ओके. चला आपण थांबूया. आज तुम्ही माझं ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. उद्या पुन्हा भेटूयात सकारात्मक ऊर्जेसह दुपारी 2 वाजता. उद्या आपला शक्तिपात आहे. लाईव्ह अटेंड करा, कोणीही मिस करू नका. रेकीचा बाकी क्लास तुम्ही व्हिडिओ बघून करू शकता, पण जो शक्तिपात आहे त्यासाठी लाईव्ह प्रेझेंट असणं, माझ्या समोर उपस्थित असणं गरजेचं आहे. चला आज आपण इथे थांबूया. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यात सुख समाधान घेऊन येऊ, तुम्हाला समृद्धी प्रदान करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.